नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. मित्रों, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 चे कलम 3 हे आपण 2 भागांमध्ये यापूर्वी बघितले आहे. तर या भागामध्ये कलम 4 संदर्भात चर्चा करूयात आपण. कलम 4 जे आहे, कलम 4 मध्ये 1, 2 आणि 3 कलम आहेत. 4.1, 4.2, 4.3 आणि कलम 2 मध्ये ABCDEFG अशी उपकलम त्यामध्ये दिलेले आहेत, सबसेक्शन दिलेले आहेत. तर कलम 4 जे आहे ते पनिशमेंट फॉर निग्लेक्ट ऑफ ड्युटीज या संदर्भातले कलम आहे. म्हणजे कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा केला, त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलं आपल्या कर्तव्याकडे, त्या संदर्भातले कलम आहे. आणि माहितीस्तव हे जे संपूर्ण जे कलम आहे ते सरकारी नोकर म्हणजे पब्लिक सर्वंट, लोकसेवक आणि त्यातही म्हणजे सरकारी कर्मचारी म्हणजे कोणता, फक्त पोलीस कर्मचाऱ्याच्या संदर्भाने मूलतः त्यांच्या संदर्भाने हे कलम आहे, त्याचे प्रयोजन करण्यात आलेले आहे. तर कलम 4.1 काय सांगते? कलम 4.1 मध्ये जो पब्लिक सर्वंट, जो लोकसेवक अनुसूचित जाती जमातीचा नाही अशाकडून जर त्याच्या कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा केला, त्यानं निग्लेक्ट केली, त्याची ड्युटी निग्लेक्ट केली, दुर्लक्ष केलं कर्तव्याकडे, तर अशा लोकसेवकाला 6 महिन्यापेक्षा कमी नाही आणि 1 वर्षापर्यंत वाढू शकेल एवढ्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा त्याला होईल, असं कलम 4.1 सांगते. तर 4.2 या कलमामध्ये येथे जी पर्यंत त्या लोकसेवकाची कर्तव्याची चर्चा करण्यात आलेली, त्याचे कर्तव्य कोणते आहेत, कर्तव्याकडे दुर्लक्ष केलं ठीक आहे, पण त्याचे कर्तव्य सुद्धा या कलमामध्ये नमूद करण्यात आलेली आहेत. तर कलम 1 काय सांगते? एक कलम असं सांगते, एखादा फिर्यादी जर पोलीस स्टेशनमध्ये आला अनुसूचित जाती जमातीचा आणि त्यानं त्याच्या अनुसूचित जाती जमाती कायद्याच्या खाली त्याने एखादी फिर्याद दिली, तोंडी फिर्याद जर त्याने दिली असेल, तर त्या पोलीस स्टेशनमधल्या कर्मचाऱ्यांना दाखल करून घेण्यापूर्वी त्याला ती संपूर्ण फिर्याद त्याला ओरली वाचून दाखवायची आणि त्याला ही फिर्याद खरी आहे असं पटल्यानंतर त्याची सही घ्यायची. म्हणजे सही घेण्यापूर्वी ती संपूर्ण फिर्याद त्याला वाचून दाखवणं गरजेचं आहे, कलम 4.2A नुसार. आता 4B काय सांगते? त्यानं जो त्या पोलीस स्टेशनचा जो कोणी प्रमुख असेल, स्टेशन हाऊस ऑफिसर असेल, इन्चार्ज ऑफ पोलीस स्टेशन असेल, त्यानं ती फिर्याद योग्य कलमाखाली दाखल करून घ्यायची आहे. त्याने या कायद्याखाली योग्य कलमाखाली योग्य कलम लागतील अशी त्यानं फिर्याद दाखल करून घ्यायची आणि त्यानंतर ती फिर्याद त्यानं ती नोंद करायची, रजिस्टर करायची. अशा प्रकारची हे कलम आहे. तर याच्यानंतरचं जे कलम आहे ते कलम C आहे. कलम C काय सांगते? हे संपूर्ण झालं, फिर्याद दिली, सही घेतली, त्याच्यानंतर त्याला फ्री ऑफ कॉस्ट कॉपी सुद्धा द्यायची. या कायद्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट कॉपी असा उल्लेख नाही, फ्री ऑफ कॉस्ट नाही, परंतु जनरली जो फिर्यादी असतो त्याला मोफत ती कॉपी त्याला फर्निश करावी लागते. जो कोणी फिर्याद असेल त्याला फिर्यादीची कॉपी त्याला प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. हे कलम C मध्ये त्याची तरतूद करण्यात आली, C मध्ये. आता याच्यामध्येच कलम D दिलेला आहे. जे व्हिक्टीम असतील किंवा त्यामधले विटनेसेस असतील, म्हणजे पीडित व्यक्ती आणि त्याच्यासोबत असणारे साक्षीदार, या सर्वांचे स्टेटमेंट योग्य पद्धतीने रेकॉर्ड करण्याची जबाबदारी सुद्धा त्या संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याची आहे, संबंधित आयोची आहे, इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसरची त्यामध्ये कर्तव्य त्यानं पार पाडलंच पाहिजे, कलम D नुसार. आता जे कलम C जे आहे, तर कलम C न काय, कलम E मध्ये काय दिलेलं आहे? कलम E मध्ये त्यानं संपूर्ण जे इन्व्हेस्टिगेशन आहे, तपास त्यानं 60 दिवसामध्ये पूर्ण करून संबंधित न्यायालयामध्ये त्यानं त्याची चार्जशीट दाखल केली पाहिजे. आणि जर त्यामध्ये जर काही दिरंगाई झाली असेल, उशीर झाला असेल, तर त्यानं कोर्टामध्ये रायटिंगमध्ये त्या डिलेचं कारण सुद्धा त्याने एक्सप्लेन केलं पाहिजे, नमूद केलं पाहिजे. व तपासाला दिरंगाई का झाली, तपास वेळेवर का होऊ शकत नाही, या संदर्भात त्यानं कलम E नुसार त्यानं 60 दिवसामध्ये चार्जशीट दाखल केली पाहिजे, योग्य तपास केला पाहिजे. आणि जर चार्जशीट वेळेत दाखल होत नसेल तर त्याचं कारण, स्पष्ट कारण त्यानं लेखी स्वरूपात कळवलं पाहिजे, E नुसार. F जे कलम जे आहे, करेक्टली प्रिपेअर, फ्रेम अँड ट्रान्सलेट एनी डॉक्युमेंट ऑर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, अशा प्रकारचे कलम आहे. तपासादरम्यान जर त्याला एखादा काही पुरावा आढळला असेल
एखादा डॉक्युमेंट असेल, इलेक्ट्रिक रेकॉर्ड असेल, तर त्यानं योग्य करेक्टली त्यानं त्याचा अर्थ त्यानं काढला पाहिजे, त्याचं ट्रान्सलेशन योग्य पद्धतीने केलं पाहिजे आणि त्या गुन्ह्याशी संबंधित तो पुरावा म्हणून त्यानं वापरला पाहिजे. त्या संदर्भातलं कलम एफ आहे. एफ. आता जे कलम शेवटचं कलम यामधले 2 मधलं जी आहे, ABCDEFG. आता जी काय सांगते कलम आपल्याला, टू परफॉर्म एनी अदर ड्युटी स्पेसिफाईड इन दिस ऍक्ट ऑर रूल्स मेड देअर अंडर. म्हणजे या कलमाखाली सांगितलेले कोणतेही कर्तव्य त्यानं पार पाडले पाहिजेत किंवा या संदर्भाने जे काही नियम असतील, नियम म्हणजे कोणते ऑनरेबल सुप्रीम कोर्ट असेल, ऑनरेबल हायकोर्ट्स असतील, त्यांनी ज्या ज्या काही गाईडलाईन्स दिल्या असतील का, जे नियम घालून दिले असतील, त्या संबंधानं त्यानं संपूर्ण कर्तव्य त्यानं पार पाडले पाहिजेत. अशा प्रकारची एफ या कलमामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आता यामध्ये एक तथापि म्हणजे त्यांनी आपल्याला एक आड घालून दिलेली आहे. प्रोव्हाइडेड दॅट द चार्जेस इन दिस रिगार्ड अगेन्स्ट द पब्लिक सर्वंट शॅल बी बुक्ड ऑन द रिकमेंडेशन ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इन्क्वायरी. अशा प्रकारचे त्याच्यामध्ये दिलेले आहे आपल्याला. म्हणजे यामध्ये प्रशासकीय चौकशी झाल्याच्या नंतर संबंधित लोकसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल होईल. संबंधित विभागाने त्याची चौकशी करायची आणि त्यानंतर या संदर्भाने त्या लोकसेवकावर गुन्हा दाखल होईल. म्हणजे आपल्याला आपण फिर्याद जरी या कलमांतर्गत दिली तर आपल्याला त्यामध्ये त्या संबंधित पोलीस ठाण्याचे जे कोणी सुपिरियर असतील तर त्याच्या आदेशानुसार त्यामध्ये डिपार्टमेंटल इन्क्वायरी होईल आणि त्यानंतर त्यामध्ये जर तथ्य आढळून आलं तर त्यामध्ये संबंधित लोकसेवकावर गुन्हा दाखल होईल. आता कलम 3 आहे याच्यामध्ये, 4(3) जे कलम आहे. आता डिपार्टमेंटल इन्क्वायरी झाली वगैरे सर्व काही विषय नाही त्याच्यामध्ये, परंतु याचं कग्निझन्स घेण्याचा अधिकार कोणाला हे कलम 3 मध्ये सांगितले. याची दखल कोणी घ्या पाहिजे, त्याची दखल. असं जर एका लोकसेवकानं त्याच्या ड्युटीमध्ये निग्लिजन्सी केली असेल, त्यानं हलगर्जीपणा केला असेल तर त्याची दखल कोण घेईल, त्याचं स्पेशल कोर्ट. जे स्पेशल कोर्ट आहे म्हणजे ज्या कोर्टामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याखाली दाखल झालेले प्रकरणं चालतात, असे स्पेशल कोर्ट किंवा एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट म्हणजे त्याच गुन्ह्यासाठी खटले चालवण्यासाठी जे कोर्ट स्थापन झालेले असतात त्या कोर्टाच्या न्यायाधीशानं याची दखल घ्यावी आणि त्यानंतर त्यांना अशी शिफारस करावी, त्यामध्ये आदेश करावे की बुवा या संबंधित अधिकाऱ्याची, या संबंधित लोकसेवकाची चौकशी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इन्क्वायरी करून त्याचा रिपोर्ट दाखल करावा. अशा प्रकारचं कलम 8 मध्ये तशी तरतूद करण्यात आलेली आहे. तर मित्र, कलम अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याचे कलम जे 4 आहे, 4 समजले असेल. 4 मध्ये 3 कलम आहेत, उपकलम 3 आहेत, 1, 2, 3. कलम 1 मध्ये शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये कलम 2 मध्ये लोकसेवकाच्या ड्युटीज काय असतील त्या संदर्भाने ती कलम 2 ची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि जे कलम 3 आहे ते या लोकसेवकानं जर त्याच्या ड्युटीमध्ये निग्लिजन्सी केली असेल, हलगर्जीपणा केला असेल तर त्याच्यावर कारवाई होण्यासंदर्भात त्याची दखल पुन्हा घ्यायची या संदर्भात चर्चा कलम 3 मध्ये करण्यात आलेली आहे. अशा आहे हा व्हिडिओ. या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याचे कलम 4 खाली संपूर्ण माहिती समजली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. कायद्याचा अभ्यास करा. कायदा खूप सोपा आहे. कायदा हा अनुसूचित जाती जमाती कायदा तर बघितलं तर खूप लहान म्हणजे खूप छोटा कायदा आहे. त्यामध्ये काही जास्त कलम नाही, 18-22 कलम आहेत. ते सहज आपल्याला पाठांतर केल्यानंतर पाठ होऊन जाईल. वाचत बसल्यानं काही शक्य आहे, अभ्यास केल्यानं काही शक्य आहे. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. भेटूया.